लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। पलूस तहसील कार्यालय आवारात प्रजासत्ताक दिनादिवशीच सांडगेवाडी येथील प्रल्हाद हणमंत शिंदे व सविता प्रल्हाद शिंदे आणि माजी सैनिक वसंत हणमंत शिंदे या कुटुंबाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। पलूस पोलिसांनी तसेच महसूल प्रशासन यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला। सांडगेवाडी तालुका पलूस येथील जागेबाबत पलूसचे तहसीलदार व मंडल अधिकारी यांनी विरोधी पार्टीला दिलेल्या कब्जा विरोधात प्रल्हाद हनुमंत शिंदे व सविता प्रल्हाद शिंदे यांनी 26 जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा 1 महिना आधी दिला होता। 26 जानेवारीचे ध्वजारोहण झाल्यानंतर शिंदे कुटुंबाने अंगावर रॉकेल ओतून आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। सुमारे अर्धा तास आवारात शिंदे कुटुंबांना आत्मदहनापासून परावृत्त करण्याकरिता धरपकड सुरू होती। त्यानंतर तहसील कार्यालयामध्ये जवळपास 2 तास शिंदे कुटुंबीय व गावातील काही ग्रामस्थ यांची तहसीलदार दीप्ती रेठे यांच्यासोबत बैठक झाली। यावेळी सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर न्यायालयाचे आदेश आणि महसूल अधिनियम या सर्वांचा विचार करून निर्णय घेऊ असे लेखी आश्वासन सांडगेवाडी येथील शिंदे कुटुंबियांना दिल्यानंतर शिंदे कुटुंबाने आत्मदहन करणार नसल्याचे सांगितले। सदर वादग्रस्त जागेचा कब्जा तहसीलदार दीप्ती रेठे यांनी 9 ऑक्टोबर रोजी दिला होता। 9 ऑक्टोबर रोजी हायकोर्टातून या प्रक्रियेला स्थगिती मिळाली होती। त्याची प्रत तहसील कार्यालयाला मिळाली नाही असेही यावेळी तहसीलदार दीप्ती रेठे म्हणाल्या। प्रजासत्ताक दिनी झालेल्या या प्रकारामुळे तहसील परिसरातील वातावरण हे तणावपूर्ण बनले होते। प्रल्हाद हणमंत शिंदे, सविता प्रल्हाद शिंदे यांनी माननीय उच्च न्यायालयाचा स्टे असताना कब्जेपट्टीची कार्यवाही केली आणि ही कार्यवाही बेकायदेशीर असल्याबाबत आणि या अनुषंगाने 26 जानेवारीला आम्ही आत्मदहन करणार असल्याबाबत निवेदन दिलेलं होतं। त्या अनुषंगाने आज आत्मदहन करण्याच्या उद्देशानं आज ते तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये ध्वजारोहणानंतर आल्यानंतर त्यांना पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांनी आत्मदहन करण्यापासून रोखले आणि त्यानंतर मग तहसील कार्यालयामध्ये याबाबत सविस्तर चर्चा, त्यांच्याकडील कागदपत्र तपासून पाहिले आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्र महसूल अधिनियम आणि माननीय न्यायालयाचे जे काही आदेश झालेले आहेत त्यांना अधीन राहून नियमानुसार जी काही कार्यवाही असेल ती करण्यात येईल याबद्दल चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली आणि त्या अनुषंगाने मग त्यांनी आज रोजी आंदोलन आम्ही स्थगित करत असल्याबाबत, आत्मदहन करणार नसल्याबाबत त्यांनी मान्य केले। त्यानुसार कार्यवाही चालू आहे। माझं नाव प्रल्हाद वसंत शिंदे। आमचा दिवाणी मॅटर चालू असताना पलूस तहसीलदार यांनी अपोजिट पार्टीला बेकायदेशीर कब्जा दिला। तर ते बेकायदेशीर कब्जा दिला त्याच्या अगोदर मी हायकोर्टातनं स्टे आणलेला होता। त्या हायकोर्टाच्या स्टेचा अवमान करून माननीय तहसीलदार यांनी मंडल अधिकारी यांच्या मदतीनं विरुद्ध पार्टीला कब्जा दिला। तर त्या अनुषंगानं मी आज 26 जानेवारी 2025 रोजी आत्मदहन करण्याचा 1 महिना अगोदर इशारा दिला होता, निवेदन दिलं होतं। त्या निवेदनाच्या अनुषंगानं आज 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9:25 मी बरोबर आत्मदहन करण्याच्या ठिकाणी पोचलो। आत्मदहन करण्याच्या ठिकाणी पोचलो असता पोलीस प्रशासनानं अटकाव केला। अटकाव केल्यानंतर तो विषय थांबल्यानंतर पुन्हा तहसीलदार मॅडम यांच्यासोबत चर्चा झाली। तहसीलदार मॅडम यांनी योग्य तो निर्णय आम्ही तुम्हाला देऊ अशी लेखी हमी दिली। त्यानुसार सध्याची कब्जेपट्टी रद्द केली। वसंतराव शिंदे, माजी सैनिक, वायुसेना, आज आत्मदहनाचा इशारा दिलेला होता, पण तहसीलदार मॅडमने आम्हाला योग्य उत्तर दिलेलं आहे, लेखी दिलेलं आहे आणि आम्ही हे आंदोलन मागे घेतलेलं आहे।